चंद्रपूर शहरात सुरू असलेल्या अवैध गुटखा आणि तंबाखू विक्रीच्या व्यवसायावर रामनगर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केलाय। गुन्हे शोध पथकाने केलेल्या या कारवाईत तब्बल 5,48,992 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू आणि सिगारेट हस्तगत करण्यात आली असून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे अवैध तंबाखू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे। पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार गुन्हे शोध पथक परिसरात अवैध धंदे आणि अंमली पदार्थांविरोधात गस्त घालत असताना मुखबिरामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली। वडगाव परिसरातील आंबेडकर सभागृहाजवळ राहणारा अजय कुमार हा आपल्या घरात आणि पाणठेल्यात मोठ्या प्रमाणात शासनबंदी असलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठवून विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने छापा टाकला। पंचांसमक्ष घेण्यात आलेल्या झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित साहित्य आढळून आले। पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त करून आरोपी विरोधात भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम व सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकरुके, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे आणि त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली। अवैध गुटखा विक्रेत्यांविरोधातील पोलिसांचा हा धडक अभियान पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत।